and welcome to our YouTube channel, Tawasmi Pain Solutions, your trusted partner in understanding and managing chronic pain better. Hi, I am Dr. Sasmit Deepak Rotlikar, an interventional spine and pain physician practicing at Tawasmi Spine and Pain Clinic, Panji, Goa. And today, we are back with our new educational series on back pain. After our introductory videos last time, we have received a lot of love from our audience, and many of them have requested us to make the YouTube videos in our regional Konkani language. Hence, we have decided that this back pain series will be made in Konkani. आजकाल आम्ही पळयतात की 50 ते 60% लोकांक बॅक पेन किंवा कमर दुखीचो त्रास चालू असता. हो बॅक पेन किंवा कमर दुखी कित्याक लागून जाता, हेची कारणां कितें आनी हेचे कितें उपाय आसपाक शकता, हेजे खातीर आम्ही हो नवो बॅक पेन सिरीजाचो व्हिडिओ तयार केला. आज ह्या व्हिडिओत आम्ही तुमकां सारखे विस्तारान सांगतले की कित्या खातीर आमकां हे बॅक पेन जावपाक शकता. बॅक पेन जावपा फाटल्यान कांय रिस्क फॅक्टर्स असतात. आता हे रिस्क फॅक्टर्स म्हळ्यार कितें? हे रिस्क फॅक्टर्स म्हळ्यार अशी कांय गजाल्यो जे आशिल्ल्या कारणान आमकां बॅक पेन जावपाचे चान्सेस किंवा आमचो बॅक पेन वर्सन जावपाचे चान्सेस वाडटा. पहिली गजाल म्हळ्यार पुअर पॉस्चर. आता पॉस्चर म्हळ्यार कितें? जेन्ना आमी बसतात तेन्ना आमचे बसपाचे स्टाईल, आमचे बसपाचे टेक्निक सपोज सारखे ना. आजकाल आमी पळयतात की चडशे लोकांचे डेस्क जॉब असता, म्हळ्यार सकाळी 8 ते सांजे 5 पर्यंत ऑफिसान कामाक बसचें पडटा. सो ही 7-8 वरां कंटिन्युअस बसपाक लागिल्ल्या कारणान फाट दुखपाक लागता. एकूच जाग्याचेर कंटिन्युअसली बसून रावप, फाट फुडें बेंड करून बसप, सारको फाटीक सपोर्ट घेवप ना, हे कांय गजाली खातीर आमचो बॅक पेन जावपाक लागता. सो दिस ऑल कम्स अंडर पुअर पॉस्चर. सेकंड इज लॅक ऑफ एक्सरसाइज आणि सिडेंटरी लायफस्टाईल. सो आमी आजकाल पळयलां की बिकॉज ऑफ आवर डे टू डे एक्टिविटीज वर्क आमकां टायम मेळना एक्सरसाइज करपा खातीर, आनी बिकॉज ऑफ दिस लॅक ऑफ एक्सरसाइज आमची स्पायनाची फ्लेक्सिबिलिटी आणि मोबिलिटी कमी जावपाक लागता आणि हळूहळू करून आमच्या कमरेन दुखपाक स्टार्ट जावपाक लागता. सो दिस इज द वन इफेक्ट विच कॅन कॉज बॅक पेन. थर्ड म्हणजे इम्प्रॉपर लिफ्टिंग टेक्निक. सो खुबशे फावटी आमी पळयलां की आमकां जेन्ना वजन उबारपाचें असता तेन्ना आमची वजन उबारपाची टेक्निक सारखी आसना. आमी फुडें बेंड करून सडनली एकदम उबारतात. खूब फावटी मी पळयलां की घरा कडेन जेन्ना सिलिंडर येता तेन्ना आमी सिलिंडर उबारतात आनी सिलिंडर उबारले नंतर आमकां कमरेन दुखपाक स्टार्ट जावपाक लागता. किंवा जेन्ना आमी जिमान वतात आणि हेवी वेट्स उबारतात तेन्ना सडनली आमकां एक शॉक लायक सेन्सेशन येता फाटीन आनी एकदम करंट आयिल्ल्या भशेन दिसता आनी बॅक पेन सुरू जाता. सो हे सगळे गजाली खातीर आमकां टेक्निक इम्पॉर्टंट लिफ्टिंग करपाची. नेक्स्ट इज स्लीप. एडिक्वेट स्लीप सामकी गरजेची असता. एक 7 ते 8 वरां जर आमकां न्हीद सारखी मेळना जाल्यार सुद्दां आमकां बॅक पेनाचे त्रास जावपाचे चान्सेस असता. नेक्स्ट इज स्मोकिंग. आमी आतां पळयलां की जे लोक स्मोकिंग करतात तांकां 3 टायम्स चड रिस्क असता बॅक पेन जावपाचो एज कम्पेर्ड टू नॉन स्मोकर्स. हे कित्याक लागून जाता? जेन्ना आमी स्मोकिंग करतात तेन्ना आमच्या बॉडीन कांय केमिकल्स रिलीज जातात आनी हे केमिकल्साक लागून ते आमचे जे आमचे मणक्याची हाडां असतात तेजे मदीं डिस्क असतात. सो हे डिस्काक न्यूट्रिशन जे मेळटा ते न्यूट्रिशन कमी करपाक लागता आनी हेजे कारणान हे डिस्क जे आसा ते बेगीन डॅमेज जावपाक लागता आणि अशें केल्ल्या कारणान आमकां बॅक पेन स्टार्ट जावपाक लागता. नेक्स्ट इज पुअर वॉटर इनटेक. सो उदक सपोज आमी डेली कमी पितात, मिनिमम एक 2 ते 3 लिटर उदक जर आमी पिनात जाल्यार सुद्दां आमकां डिहायड्रेशन जाता आनी सेम आतां तुमकां सांगिल्लें तशेंच कारणां खातीर बॅक पेन आमकां जावपाक लागता. नेक्स्ट म्हणजे ओव्हरवेट आसप. जर आमचें वजन चड आसा, आमच्या बॉडीचो वेट जर चड आसा जाल्यार कितें जाता की आमचें सगळें वजन जें आसा तें आमच्या स्पायनाचेर पडपाक लागता. हे आमी जे पळयल्ले आसा आमच्या स्पायनान जॉइंट्स असतात, हे काय लिगामेंट्स असता, मसल असता, डिस्क असता, बोन्स असता, ह्या सगळ्या गजालींचेर हे सगळे वजनाचो इफेक्ट येवपाक लागता. हो सगळो लोड ह्या स्पायनाचेर पडपाक लागता आनी अशा कारणान आमकां बॅक पेन स्टार्ट जावपाक लागता. लास्टली स्ट्रेस. वर्क प्लेस स्ट्रेस जेन्ना असता ऑर एन्झायटी असता, काय लोकांक डिप्रेशन असता, सो हे मानसीक तणाव जे असतात तेजे खातीर आमकां खूब फावटी आमी पळयलां की आमच्या बॉडीन सर्टन केमिकल्स रिलीज जावपाक लागतात. हेका म्हणटा आमी फ्री रेडिकल्स आणि इन्फ्लेमेटरी मिडिएटर्स आणि बिकॉज ऑफ दिस हे सगळे जे आमचे डिस्क आणि हे स्पाइन जे आसा तेजेर ते डॅमेज करपाक लागता. सो ह्यो सगळे आसात रिस्क फॅक्टर्स. आता आमी पळयल्ले आसा हे सगळे रिस्क फॅक्टर्स बिकॉज ऑफ वीच आमकां बॅक पेन जावपाचे चान्सेस आसता. नेक्स्ट आमी जाणून घेवया एक्झॅक्ट कॉजीस कितें जे खातीर आमकां बॅक पेन जावपाक शकता. सो फर्स्ट एंड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑर द मोस्ट कॉमन कॉज म्हणपाक जाता की मस्क्युलर कॉजेस. मस्क्युलर कॉज म्हळ्यार कितें? हो आमचो स्पायनाचो मॉडेल. सपोज आमी पळयलें ही आमची कमरेची हाडां जर आमी पळयता ही दिसता ती कमरेची हाडां. हे दोन्ही हाडांचे मदीं आसता एक डिस्क, ताका म्हणटा आमी इंटरवर्टिब्रल डिस्क. फाटल्यान जे असता ताका म्हणटात आमी फेसेट जॉइंट्स. हे दोन्ही हाडांक जे जॉईंट करतात ताका आमी म्हणटात फेसेट जॉइंट्स.
हे सगळे हाडाच्या फाटल्यान हांगा मसल्स असतात, तेका आमी म्हणटात कोर मसल्स ऑफ द बॅक. सो ते मसल्स जे असतात मोस्ट ऑफ द टाइम जेन्ना आमी केन्ना वजन उबारता, आमचो पॉस्चर सारको आसना किंवा जे रिस्क फॅक्टर तुमकां ऑलरेडी सांगिल्ले आसात ते जर आमचे कितें तरी आसा रिस्क फॅक्टर्स, जाल्यार तो तणाव सगळो हेजे फाटीच्या मसल्साचेर येवपाक लागता आणि त्या कारणान हे मसल्स जे आसा ते स्पाजमान वचपाक लागतात. तुम्ही जर पळयलां जाल्यार ही नर्व्स जी आसा हे मदल्या स्पायनल कॉर्डांतल्यान भायर सरतात. ती भायर सरतना ते मसल्सांतल्यान वता आणि जेन्ना जे मसल्स स्पाजमान वता तेन्ना हे नर्व्स आसा ते मसल्सा भितर चिड्डतात आणि त्याच खातीर हो बॅक पेन जावपाक स्टार्ट जाता. सो मस्कुलर स्पाझम or muscular sprain is one of the most common cause of back pain. सेकंड मोस्ट कॉमन कॉज इज स्लिप डिस्क. आता स्लिप डिस्क म्हणल्यार कितें? जेन्ना हे तुमकां सांगिल्लें आसा दोन्ही हाडाचे मदीं जे डिस्क आसा काय गजाली खातीर बिकॉज ऑफ ऑल द रिस्क फॅक्टर ऑर सडनली वजन उबारल्या कारणान हे डिस्क जे आसा ते फाटल्यान पुश जाता. तेका म्हणटात आमी हर्निएटेड डिस्क. फाटल्यान जेन्ना पुश जाता तेन्ना फाटल्यान ही नर्व आसता. सो त्या नर्वाक वचून ते कंप्रेस करता आणि तेन्ना तो पेन आमच्या कमरेन किंवा पायांक वचपाक स्टार्ट जाता. सो दिस इज द सेकंड मोस्ट कॉमन कॉज दॅट इज कॉल्ड एज स्लिप डिस्क. थर्ड मोस्ट कॉमन कॉज इज फेसेट जॉइंट पेन. फेसेट जॉइंट पेन म्हणजे कितें? जे तुमकां सांगिल्लें आसा सगळ्या हाडाचे मदीं हे फेसेट जॉइंट्स असतात. सो सपोज आमचें वजन चड आसा ऑर बसपाचें टेक्नीक सारकें ना, खूब वेळ आमी बसून किंवा उबे रावतात जाल्यार ह्या फेसेट जॉइंट्साचेर लोड येवपाक लागता. तुम्ही जे पळयलां हे फेसेट जॉइंट आमच्या मुवमेंटा खातीर कितले गरजेचे आसात. जेन्ना आमी ट्विस्टिंग करतात, बेंडिंग करतात तेन्ना हे फेसेट जॉइंट्स यूज जातात. सो हो सगळो लोड ह्या फेसेट जॉइंट्साचेर येवपाक लागता आणि हेच कारणान आमकां हो फेसेट जॉइंटांतल्यान पेन येवपाक लागता. नेक्स्ट इम्पॉर्टंट कॉज म्हणजे सेक्रोइलियाक जॉइंट पेन. आणि सेक्रोइलियाक जॉइंट म्हणजे कितें? हो जो बोन आसा आमचो ह्या मॉडेलाचेर दाखयता, हो जो आमचो बोन आसा आमी पळयला आणि हो बोन, ह्या दोन्ही बोनाचे मदीं हो जॉइंट जो आसता तेका आमी म्हणटात सेक्रोइलियाक जॉइंट. सो जशें आमी पळयलें की वयले जॉइंट्साचेर लोड येता तसोच ह्या जॉइंट्साचेर सुद्दां लोड येवपाक शकता फॉर द सेम रिझन्स. आणि तेच कारणान आमकां बॅक पेन किंवा जो पायांक आमच्या कुल्यांक वता पायांक वता पेन तसोय जावपाक शकता. सो दिस इज नोन एज सेक्रोइलियाक जॉइंट पेन. आणि बाकीचे खूप कॉजीस असतात जसे की केन्ना केन्ना स्पायनाचे फ्रॅक्चर जावपाक शकता, तेका म्हणटा आमी वर्टिब्रल फ्रॅक्चर. केन्ना केन्ना इन्फेक्शन जावपाक शकता स्पायनान भितर, ट्युबरकुलोसिस जावपाक शकता तेका आमी म्हणटा पॉट स्पायन. केन्ना केन्ना आमच्या स्पायनाक इन्फ्लेमेटरी आर्थरायटीस जाता, दिस इज कॉल्ड एज एन्कायलोजिंग स्पॉन्डिलायटीस ऑर स्पॉन्डायलो आर्थ्रोपॅथीज. सो वेरियस आणि गजाली असतात ज्या कारणां खातीर बॅक पेन जावपाक शकता. बट हे जे तुमकां सांगिल्लें आसा दीज आर वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट अँड मोस्ट कॉमन कॉजेस ऑफ बॅक पेन. सो बॅक पेन जावपाक जायना म्हणून तुमकां कांय इम्पॉर्टंट टिप्स हांव सांगता जे तुम्ही जर फॉलो केले जाल्यार तुमकां बॅक पेन जावपाचे चान्सीस कमी जातले किंवा ऑलरेडी जर बॅक पेन आसा जाल्यार तो कंट्रोलात उरपाक शकता. फर्स्ट अँड फॉरमोस्ट तुमचो पॉस्चर सारको आसपाक जाय. जेन्ना तुम्ही बसतात तेन्ना अर्गोनॉमिकली प्रॉपर चेअर आसता तेजेर आमी बसपाचें. सरळ बसपाक जाय, फुडें बेंड करून बसपाक जायना. चड आमकां दिसता की आमकां चड वेळ बसपाचें आसता म्हणजे बसून चड वेळ काम आसता जाल्यार एक फाटल्यान लंबार सपोर्ट म्हणून मेळटा, तो तसो लंबार सपोर्ट पिलो आमच्यान यूज करपाक जाता. जेन्ना आमकां दिसता की आमी कंटिन्युअसली खूब वेळ बसतले बसून काम करपाचें आसता तेन्ना आमी एवरी 30 मिनिट्स ऑर 45 मिनिट्स उठून मातशें पासय मारपाचें, मातशें स्ट्रेचिंग करपाचें. अशें केल्ल्यान आमचें स्पायन मातशें फ्लेक्सिबल जाता आनी मातशी मोबिलिटी येता. सो बॅक पेन जावपाचे चान्सीस वाडटा. सो एकूच जाग्याचेर चड वेळ बसून रावप ना, एकूच जाग्याचेर चड वेळ उबे रावप ना, हे मातशें आमी काळजी घेवचें पडटा. नेक्स्ट म्हणजे आमी न्हिदता ती मॅट्रेस. सो आमी जी न्हिदता ती मॅट्रेस ती खूब इम्पॉर्टंट आसता. खुबशे फावट आमी निग्लेक्ट करता ही गजाल, बट मॅट्रेस सारकी आसप ही खूब गरजेचें. जेन्ना आमी मॅट्रेस सिलेक्ट करता ती चड घट्ट आसपाक जायना किंवा चड मोव आसपाक जायना. खुबशे फावट आमी पळयलां आसतलें की आमी रिलॅक्स जावपा खातीर म्हणून खंयच्या रिसॉर्टान वतात आनी जेन्ना सकाळीं उठ्ठा नेक्स्ट दिसा तेन्ना आमची फाट मात सामकी जड जावन आयिल्ली आसता, कमर सामकी दुखपाक लागता. हे कित्याक लागून जाता? कित्याक ते रिसॉर्टान जी मॅट्रेस यूज करतात ती खूब सॉफ्ट आसता आनी तेजे कारणान तुमची कमर भितर वचपाक लागता. सो ते कमरेचेर सगळो लोड येता आणि नेक्स्ट दिसा सकाळी आमचे बॉडीन फूल स्टिफनेस, बॅक पेन चालू जाता. हेच जर आपण आमी रेग्युलरली आमच्या घरा कडेन यूज केली असली मॅट्रेस, सॉफ्ट मॅट्रेस किंवा व्हेरी हार्ड मॅट्रेस जाल्यारय बी आमकां बॅक पेन जावपाचे चान्स आसा. त्याच खातीर मॅट्रेस सिलेक्शन व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट एडिक्वेट वॉटर इनटेक. एवरी डे आमकां दिसाक 2 ते 3 लिटर उदक पिवपाकूच जाय. हे केल्ल्या कारणान आमचे हायड्रेशन इम्प्रूव जाता डिस्काचे आणि डिस्क डॅमेज कंट्रोलान येता. नेक्स्ट इज स्मोकिंग क्विट करपाचें. जर आमी स्मोकिंग करतात जाल्यार स्लोली क्विट करपाक जाय. नेक्स्ट डेली एक्सरसाइज करप. सो स्ट्रेचिंग एक्सरसाइजीस एज वेल एज स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजीस तेका आमी म्हणटात कोर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजीस. सो हे करप खूब गरजेचें आसा. फॉर एग्जाम्पल जे लोकांक स्विमींग आवडटा तेणी स्विमींग करचें बिकॉज स्विमींग इज व्हेरी गुड फॉर कोर स्ट्रेंथनिंग.
सो अशे एक्सरसाइज आमी डेली रुटीनान इनकल्केट करपाचे. नेक्स्ट इज स्ट्रेस रिडक्शन. सपोज आमकां कसलो स्ट्रेस आसा जाल्यार तो स्ट्रेस आमी कसो रिड्यूस करचो हेजेर आमी उपचार करपाक जाय. फॉर एक्झाम्पल मेडिटेशन करचे, योगा करचे, प्राणायाम करचे, ब्रिदिंग टेक्निक्स यूज करपाचे. सो हे केल्ल्या कारणान आमचो स्ट्रेस लेवल्स कमी जावपाक लागता. नेक्स्ट इज एडिक्वेट स्लीप. आमकां एटलीस्ट 7 ते 8 वरां डेली रेग्युलर सारकी बरी न्हीद जावपाक जाय. सपोज आमी न्हीद डिस्टर्ब आसता काय गजाली खातीर आमी रातचे मोबायल चड यूज करतात, आमचो स्क्रीन टायम चड आसता रातचे आनी ह्या कारणां खातीर आमची न्हीद कमी जावपाक लागता. सो जेन्ना न्हीद कमी जाता ऑटोमॅटिकली आमचो बॅक पेनाचे त्रास चालू जावपाक लागता. सो आमची न्हीद एटलीस्ट 7 ते 8 वरां सारकी जावपाक जाय. नेक्स्ट म्हणजे आमचे वजन कंट्रोलान आसपाक जाय. सपोज आमचे वेट ओवरवेट आसा, आमचे वजन चड ओवरवेट आसा जाल्यार ते कशें कंट्रोलान हाडप. डायटिशियनाक मेळप किंवा आमच्या डायटाचेर वर्कअप करप, एक्सरसाइज करप, हे सगळें करून आमकां आमचो वेट कंट्रोलान हाडपाक जाय. आनी लास्ट मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फुटवेअर. सो जेन्ना आमी फुटवेअर सिलेक्ट करता तेन्ना आमचे फुटवेअर चड फ्लॅट आसपाक जायना किंवा आमी चड हाय हिल्साचे फुटवेअर यूज करपाक जायना. अशें केल्ल्यान आमच्या बॅकाचेर लोड येवपाक लागता. सो ऑलवेज मेक शुअर की आमचे फुटवेअर जे आसा दॅट इज अ सॉफ्ट सोल फुटवेअर. सो सिलेक्ट करतना दामून पळयात की आपले सोल कितलो सॉफ्ट आसा आनी तुमकां कितले कम्फर्टेबल आसा चलता आसतना. वॉकिंगाक सपोज आमी वता जाल्यार स्पोर्ट्स शूज घालूनच वॉकिंगाक वचचे. सो हे सगळे गजाली आमी याद दवरपाक जाय. आय होप आमी आज जी तुमकां म्हायती दिल्ली आसा ती तुमकां खूब आवडिल्ली आसा आनी तुमी जे टिप्स आमी जे सांगिल्ले आसात ते सारखे फॉलो करतले. तुमकां जर आमचो हो व्हिडिओ आवडलो जाल्यार प्लीज लायक, शेअर आनी सबस्क्रायब करात. तुमचे जर कितें क्वेरीज आसा ऑर तुमकां कितें कन्फ्युजन आसा, तुमकां कसलो सल्लो घेवपाक जाय जाल्यार आमचो अपॉइंटमेंट नंबर आनी क्लिनिकाचो एड्रेस हांगा सकयल दिल्लो आसा. टिल देन, थँक यू फॉर वॉचिंग. देव बरें करूं. नमस्कार.